नमस्कार, उर्मिलास फन किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे मी 2 कांदे उभे कट करून घेतलेले, थोडासा कढीपत्ता, अद्रक, लसूण, धने, अख्खे धने, थोडीशी कोथिंबीर, 1 वाटी खोबरे आणि 6 वांगी। तर सगळ्यात आधी आपण वाटण करून घेणार आहोत। इथे मी तवा गरम करायला ठेवलाय। आपला तवा गरम झालाय तर इथे कांदे घालूया। तर कांदे आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा लालसर भाजलेला आहे। तर प्लेट मध्ये काढून घेऊया। आता इथे आपण धने घालूया। थोडंसं तेल घालायचे, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडंसं धने। त्यानंतर लगेच खोबरं घालायचे। हलकसं खोबरं लालसर भाजून घ्यायचे, जास्त जाळायचं नाहीये। आता खोबरं आणि धन आपले व्यवस्थित भाजले गेलेले, तर प्लेट मध्ये काढून घ्यायचे। आता यात आपण घालूया अद्रक आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि आता हे मसाला आपल्याला वाटण करून घ्यायचे मिक्सरला। तर इथे आपलं वाटण झालेले तुम्ही बघू शकता। तर इथे मी वांगी घेतलेले, वांगी स्वच्छ धुवून घेतलेले, अर्धे देठ कापून घेतलेले। तर आता याला आपल्याला 4 भाग करायचे। असे अर्धे 4 भाग करायचे, म्हणजे मसाला व्यवस्थित भरला जाईल। आपले वांगे कट करून घेतलेले, एका प्लेट मध्ये मी वाटण घेतलेले। तर 3 चम्मच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। त्यानंतर तिखट मसाले घालायचे, अर्धा चम्मच तिखट मसाला, अर्धा चम्मच गोडा मसाला, अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट मसाला आणि थोडीशी हळद। तर थोडंसं मीठ घालूया, नंतर आपण परत मीठ घालणार आहोत। कोथिंबीर। आता हे आपलं मिक्स करून घ्यायचं। तर मसाले आपले मिक्स करून झालेले, तुम्ही तिखट मसाला कमी जास्त करू शकता। तर इथे मी वांग घेतलेले, तर या वांग्यामध्ये आपल्याला मसाला असा भरून घ्यायचा। तर हलकसं असंच दाबून घ्यायचं आपल्याला। इथे आपले वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। तर इथे मी कढई गरम करायला ठेवले, त्यात मी 3 चम्मच तेल गरम करायला ठेवलेले। तर आपलं तेल गरम झालेले, तर यात मी घालते कढीपत्ता। कढीपत्ता तडतडला की यात घालूया वांगी। वांगी छान 2-3 मिनिटं आपण फ्राय करून घेणार आहोत। तर 2-3 मिनिटं आपले वांगी फ्राय झालेले, तर वांग्यांचा कलर पण चेंज झालेला आहे। तर आता यात ॲड करूया आपण मसाला, म्हणजेच हे वाटण।
मिक्स करायचं. तर मसाला आपला फ्राय झालेला आहे. तर अर्धा ग्लास आपण पाणी ॲड करूया, म्हणजे वांगी लवकर शिजते. मिक्स करायचं. तर आता मी 1 चम्मच गोडा मसाला वरून घालते आणि तिखट मसाला अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. मिक्स करायचं. मिक्स करून झाले की आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. आपले 3 मिनिटं झालेले आहेत. तर आता आपण झाकण घालूया. तुम्ही बघू शकता मस्त पाणी आटलेले आणि मसाला पण व्यवस्थित शिजलेला. तर आपलं वांग बघूया शिजलंय का. तर वांग पण आपल्याला शिजलेलं वांग पण. तर आपण गॅस बंद करूया आणि बाउलमध्ये काढून घेऊया. ही झाली आपली भरलेली वांगी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. उर्मिलास फन किचन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. It's caught in the crossfire.